गुड इव्हनिंग मित्रांनो. बघा 9वीचे विद्यार्थी सेमी इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम, तुम्हाला पुस्तकातलं हे प्रमेय लिहून घ्यायचं आहे. हे बघा, हे थेरियम ऑफ द रिमोट इंटिरियर अँगल अँड ट्रायंगल्स. रिमोट इंटिरियर अँगल म्हणजे काय? दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय. हे मराठीमध्ये तुम्हाला दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय म्हणून असेल. हे सगळं तुम्हाला पुस्तकातलं लिहून घ्यायचं आहे. तरी पण मी तुम्हाला हे समजावून पण सांगतो आहे आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने थेरियम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल असं दिलेलं असेल. आता हे मी तुम्हाला सांगतो दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय म्हणजे काय नेमकं. 3.1ला आपण सुरुवात करण्याआधी आपण काय करूया, दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय घेऊया. दॅट इज कॉल्ड द रिमोट अँगल इंटिरियर अँगल थेरम. लिसन केअरफुली. रिमोट इंटिरियर अँगल थेरम, ज्याला आपण म्हणतो दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय असं म्हणतो आपण. ओके, दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय असं म्हणतो आपण. ओके, आता लक्ष द्या. दूरस्थ आंतरकोन म्हणजे काय बघा. द मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल. हा त्रिकोण आहे. हा त्रिकोण आहे. या त्रिकोणाचे माप हे बघा, या त्रिकोणाला एक बाह्य कोन काढला आपण. दॅट इज कॉल्ड द एक्सटिरियर अँगल. हा एक्सटिरियर अँगल आहे. याचं मेजर हे या दोन मेजरच्या बेरजे इतके असते. म्हणजे या कोणाचे माप हे या दोन कोणांच्या मापांच्या बेरजे इतके असते. आता कसं ते बघूया आपण. ओके, आता कसं ते आपण बघूया. लक्ष द्या. तर आपल्याला काय साध्य करायचं आहे बघा. सुरुवात करूया आपण. हा त्रिकोण आहे पी क्यू आर आणि एस. ओके, पी क्यू आर एस हा त्रिकोण आहे. आपल्याला साध्य आपल्याला दिलेलं आहे काय म्हणते, गिवन म्हणजे ज्याला आपण म्हणतो पक्ष. तुम्ही हे लिहिलं वैध तरी चालेल. गिवन म्हणजे काय, पक्ष. त्रिकोण पी क्यू आर बघा. angle PRS is an exterior angle of triangle PQR. मराठीवाल्यांनी काय लिहा बघा, मी तुम्हाला आताच सांगतोय. कोन PRS हा काय लिहिला, कोन PRS हा त्रिकोण PQRचा बाह्य कोन आहे असं लिहा. मी इथे लिहित नाही बसत. काय लिहिणार, कोन PRS हा त्रिकोण PQRचा बाह्य कोन आहे. हा पक्ष झाला. आता साध्य, दॅट इज कॉल्ड प्रूफ. व्हॉट इज प्रूफ. प्रूफ आपल्याला काय करायचं आहे, बाह्य कोनाचं माप म्हणजे PRSचं माप इथे लिहितं आहे बघा. कोन PRSचं माप हे इक्वल आहे कशाच्या मापाच्या, कोन RPQच्या अधिक कोन PQRच्या. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता सिद्धता बघा. काय सिद्धता, दॅट इज कॉल्ड प्रूफ. एक त्रिकोण PQRच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज काय असते, 180 अंश. कोन RPQ प्लस PQR प्लस PRQ इज इक्वल टू 180 डिग्रीज. त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज, त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज, बरोबर आहे. नंतर PRQ 2 कोन PRQ
अधिक कोण बघा हा आणि हा PRS बरोबर 180 अंश. का माहिती आहे काय? रेषीय जोडीतील कोण लिनियर अँगल. तुम्ही काय लिहायचं? सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल वरती सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज आणि हे लिनियर रेशिओ जोडीतील कोण किंवा लिनियर पेअर. आता तुम्हाला समजते का? या तिघांचं माप पण 180 आहे आणि या दोघांचं माप पण 180. म्हणजेच हे सगळे कोण काय आहेत? सारखे आहेत. फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून कोण RPQ अधिक कोण PQR अधिक कोण PRQ बरोबर कोण PRQ अधिक कोण PRS. आता याच्यातलं बघा बरोबर चिन्हाच्या पलीकडचा हा आणि हा जातो. बरं आता हे सगळे वेगवेगळे राहिले. बघा आपलं सिद्ध झालं कोण PRS. बघा कोण RPQ प्लस अँगल PQR इज इक्वल टू अँगल PRS. बघा आलं अँगल PRS इज इक्वल टू RPQ प्लस PQR. हे आपलं प्रूव्ह झालं. म्हणजे काय तर त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप एक्सटेरियर अँगलचं माप हे या दोन कोणांच्या बेरजे एवढं असतं. आता आपण 3.1 स्टार्ट करूया. 3.1 स्टार्ट करण्याच्या आधी एक लक्षात घ्या. गणित दिलेलं आहे तुम्हाला असं. हे तुम्हाला सम दिलेला आहे DCAB. ओके. आता हा दिला तुम्हाला 70 अंश 70 डिग्रीज. हा दिला तुम्हाला 40 डिग्रीज. तर आपल्याला ACDचं माप काढायचं आहे. काय काढायचं आहे? फाइंड आउट अँगल ACD. पुस्तकामध्ये प्रश्न आहेत. हां ACD बरोबर किती. मग आपण लिहिताना आन्सर कसं लिहिणार? इन ट्रायंगल ABC त्रिकोण ABC मध्ये ACD अँगल ACD हा त्रिकोण ACDचा बाह्य कोण आहे. तुम्ही काय लिहिणार? अँगल ACD इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. बरं ना. मग आपण आन्सर लिहिताना कसं लिहिणार? सो देअरफॉर ACDचं माप अँगल ACDचं माप बरोबर याचं माप अँगल Aचं माप प्लस अँगल Bचं माप. का माहिती आहे काय? बाह्य कोण प्रमेय. एक्सटेरियर अँगल थेरम. सो देअरफॉर अँगल ACDचं मेजर बरोबर अँगल Aचं माप 70 डिग्रीज आहे प्लस अँगल Aचं माप Bचं माप 40 डिग्री. 70 आणि 40 किती होतात रे? 8 9 10 11 110. मी इथं आन्सर लिहितो. सो अँगल ACD इज इक्वल टू 110 डिग्रीज. समजलं? हे तुमचं पहिल्याचं उत्तर आलं. 3 मार्काला गणित येतं हे परीक्षेला. दुसरं गणित बघा. काय दिलंय बघा. ट्रायंगल PQR दिलाय आपल्याला. हा दिलाय PQR. हा दिलाय 70 डिग्रीज. हा दिलाय 65 डिग्रीज. आरचं आपल्याला मेजर काढायचं आहे. ओके. तर अँगल R बरोबर किती? आन्सर इन ट्रायंगल PQR त्रिकोण PQR मध्ये कोण Pचं माप अधिक कोण Qचं माप अधिक कोण Rचं माप बरोबर 180 अंश. अँगल P अँगल Q अँगल R इज इक्वल टू 180 डिग्रीज.
पीचं मेजर आपल्याला दिलं आहे 70 डिग्रीज, क्यूचं मेजर दिलं आपल्याला 65 डिग्रीज. अँगल आर बरोबर आपल्याला काढायला सांगितलं आहे. इथे तुम्ही लिहू शकता त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज. इंग्लिश मीडियममध्ये लिहायचं सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल. बरोबर ना. 70 आणि 65, 5चे 5, 7 आणि 6 13, 135 अंश अधिक कोण आर अंश बरोबर 180 अंश. कोण आर अंश बरोबर 180 अंश वजा 135 अंश. कोण आर बरोबर 10तून 5 गेले 5 राहिले, 7तून 3 गेले 4 राहिले, 45 डिग्रीज. किती आलं? 45 डिग्रीज. हे सेकंड झालं. आता थर्ड सम बघा. थर्ड सम तुम्हाला काय दिलेलं आहे? द मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल. बघा एका त्रिकोणाच्या तीन कोणांचे माप. हा ए घ्या, हा बी घ्या, हा सी घ्या. एकाचं माप आहे x अंश, दुसऱ्याचं माप आहे x वजा 20 अंश आणि तिसऱ्याचं माप आहे x वजा 40 अंश 40 डिग्रीज. बरोबर आहे. फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. तर प्रत्येक कोणाचं आपल्याला माप काढायचं आहे. ओके. या प्रत्येक कोणाचं आपल्याला माप फाइंड आउट करायचं आहे. मग लिहिताना कसं लिहायचं? इन ट्रायंगल ए बी सी, त्रिकोण ए बी सी मध्ये, मराठी मीडियममध्ये लिहायचं त्रिकोण ए बी सीमध्ये कोण एचं माप अधिक कोण बीचं माप अधिक कोण सीचं माप बरोबर 180 अंश. हे आहे ना, हे त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल, ते इथे लिहायचं. हां, सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल त्रिकोणाच्या मापांची बेरीज. कोण एचं माप किती आहे? x अंश. कोण बीचं माप किती आहे? x वजा 20 अंश. कोण सीचं माप किती आहे? x अधिक 40 अंश. x वजा 40 आहे, x वजा 20, x वजा 40 अंश बरोबर 180 अंश. सगळं आपण आता पहिलं सोडून घेऊया. x अंश अधिक x वजा 20 अधिक x वजा 40 बरोबर 180 अंश. x प्लस x मायनस 20 प्लस x मायनस 40 इज इक्वल टू 180 डिग्रीज. ओके. 1 2 3 किती आलं बघा? 3x अंश. 40 आणि 20 किती होतात? 60 अंश. ओके. देन 180 डिग्रीज. ओके. आता हा 60 अंश तिकडे गेला. 3x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्रीज प्लस 60 डिग्रीज. हा मायनस होता तो इकडे गेला, होती काय होता? प्लस झाला. वजा होता तो काय झाला? अधिक झाला. बरोबर ना. आता काय करूया? 3x बरोबर 0चा 0 8 आणि 7 14 4 चला 1 240 आलं. किती आलं? 240. x बरोबर 240 छेद हा 3 इकडे आला. 3 8 24 80 अंश. x बरोबर किती आलं? 80 अंश. ओके. आता आपण या तिन्ही कोणांच्या मापांची मापं लिहूया इथे. म्हणून कोण ए बरोबर x अंश म्हणजेच किती अंश? 80 अंश. कोण एचं माप 80 अंश आलं. कोण बी x वजा 20, x बरोबर किती आहे? 80 वजा 20 बरोबर किती आलं? 60 अंश आलं. 60 डिग्री. अँगल सी बरोबर किती आहे? x मायनस 40 डिग्रीज. अँगल सी बरोबर सीचं माप किती आहे? x ची मग व्हॅल्यू किती आलेली आपली? 80. 80 वजा 40 अंश किती आलं? अँगल सी इज इक्वल टू 40 डिग्रीज. समजलं का? थर्ड फोर्थ सॉरी चौथं बघा. द मेजर ऑफ वन अँगल्स ऑफ ट्रायंगल्स ट्वाइस ऑफ मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल्स मेजर्स ऑफ द अदर 3 अँगल्स.
बघा मी तुम्हाला एक ट्रायंगल्स काढतो. त्या ट्रायंगलवरनं आपल्याला समजेल. समजा ABC हा एक त्रिकोण आहे. काय लिहिलं आहे? द मेजर ऑफ वन ऑफ अँगल अँगल इज अ टॉईज द मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल. समजा हा लहान कोन आहे, याचा अंश 1 आहे, याच्या दुप्पट हा दुसरा कोन आहे आणि थ्राईस ऑफ थर्ड अँगल, बरोबर ना. आणि तिसरा हा कोन लहान कोनाच्या तिप्पट आहे. तर त्या तिन्ही कोनांची मापं काढा. आता हे असंच करायचं आहे बघा, हे असंच करायचं आहे. पहिलं आपण काय करूया, इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये काय येणार, अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्रीज. त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज. A बरोबर किती आहे, 2x अंश, B बरोबर x अंश, हा किती आला आहे, 3x अंश, बरोबर 180 अंश. 2 नी 1 3, 3 नी 3 6, 6x अंश बरोबर 180 अंश, x अंश बरोबर 180 अंश छेद 6, 7 18, x अंश बरोबर किती आलं रे, 30 अंश आलं. इथे तुम्ही लिहायचं इंग्लिशमध्ये सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल. आता आपण काढूया. कोण एचं माप बरोबर किती होतं, 2x. 2x म्हणजे किती आलं, 2 गुणिले xचं माप किती, 30 ना. 30 बरोबर किती, 60 डिग्रीज. कोण बीचं माप बरोबर x अंश होतं. एक्सची किंमत आपल्याकडे किती आली, 30 आली आहे. मग इथे किती लिहायचं, 30 डिग्रीज. डायरेक्ट C अंश, C बरोबर किती आहे बघा, 3x डिग्रीज. म्हणजे 3 गुणिले 30, 3 90. बघा 90 आणि 30 120, 120 ने 60 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती येते, 180 अंश येते, बरोबर ना. आता आपलं 5वं गणित, नीट लक्ष द्या 5व्या गणिताकडे. आज आपण 5च गणित घेऊया आणि नंतर आपण काय करूया बघा, हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे. हा T आहे, हा E आहे, हा N आहे, हा M आहे, हा R आहे, हा 140 आहे, हा 100 आहे, हा X आहे, हा Y आहे आणि हा Z आहे. तर आपल्याला काय सांगितलं माहिती आहे काय, XYZचं माप काढा. काय सांगितलं आपल्याला, XYZचं माप काढ सांगितलंय. XYZचं माप काढायला सांगितलंय. बघा 5वं, त्रिकोण EZN म्हणजे EMN, EMN अधिक कोण, बघा EMN आणि EMR बरोबर 180 अंश. का माहिती आहे काय, रेषीय जोडीतील कोण, लिनियर पेअर. बघा आता EZNचं माप आपल्याला, सॉरी EMNचं माप आपल्याला माहिती नाही, मग आपण तसंच ठेवलं. EMRचं माप 180 आहे, 140 अंश आहे, बरं ना, दिसतंय ना तुम्हाला 140. EMRचं माप 140, EMNचं माप आपल्याला दिलेलं नाही आहे, बरोबर 180 अंश. अँगल EMNचं माप बरोबर 180 अंश वजा 140 अंश. अँगल EMNचं माप बरोबर 40 अंश. किती आलं, 40 अंश. आता हे झेडचं माप आहे ना, झेडचं माप 40 आलं.
म्हणून इथे लिहूया आपण. म्हणून कोण झेडचं माप बरं किती आलं 40 अंश. झेड आलं आपल्याकडे. आता हे आपल्याकडे आलं 40 अंश. आता बघा हा बाह्य कोण आहे TEN, हे एक झालं. दुसरं आता हा 40 आला. आता हा पण तसंच काढूया बघा. अँगल TEN अँगल MEN. बरोबर 180 अंश. हेच लिहायचं इथे. रेषीय जोडीतील कोण लिनियर पेअर. हां, तर पूर्वमध्ये लिहा लिनियर पेअर. TENचं माप किती आहे बघा. TENचं माप 100 आहे. अधिक MENचं माप माहिती नाही आपल्याला. अँगल MENचं माप बरोबर 180 अंश. हा 100 इकडे आला वजा 100 अंश. अँगल MENचं माप बरोबर 80 अंश. किती आलं 80. आता हे माप किती आलं MEN म्हणजे हा. म्हणून कोण Y बरोबर किती आलं 80 डिग्री झाला. आता आपल्याला X काढायचं आहे फक्त. तिसरं अँगल MEN इन ट्रँगल असं लिहा. इन ट्रँगल MEN मध्ये कोण Xचं माप अधिक कोण Yचं माप अधिक कोण Zचं माप बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज. समजलं ना. म्हणजेच काय ना, सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल. एक्सचं माप किती आपल्याकडे बघा. एक्सचं माप नाही आलं आहे. वाय आणि झेडचं माप आहे. वायचं माप आहे आपल्याकडे 80 अंश. झेडचं माप आपल्याकडे आहे 40 अंश. बरोबर 180 अंश आलं. ओके, बरोबर किती आलं आपल्याकडे 180 अंश आलं. कोण एक्सचं माप अधिक 80 आणि 40 120 अंश बरोबर 180 अंश. म्हणून इथे घेऊ का रे, ते थोडंसं इकडे घेतो. हां, कोण एक्सचं माप बरोबर 180 अंश. हा 180 अंश. हा इकडे आला. हा 120 इकडे आला. 120 इकडे आला तर का तो वजा होतो. वजा 120 अंश. कोण एक्सचं माप किती आलं 60 अंश. बघा तिन्ही मापं मिळाली आपल्याला. किती मापं मिळाली. तिन्ही मापं मिळालेली आहेत. पूजा बरोबर आहे. सगळ्यांनी अभ्यास पाठवायचा. अभ्यास तुम्ही लोक कोणच पाठवत नाही आहेत. लवकर लवकर अभ्यास पाठवा. अभ्यास पाठवण्याचं काम करत जा. शिकवण्याचं काम करतोय ना मी. मग अभ्यास पाठवण्याचं पण काम करायचं. ठीक आहे. हां, अभ्यास पाठवा. आज आपण इथेच थांबूया. आज तुमचं भूमितीचं हे प्रकरण संपलेलं नाही. सॉरी कितीपर्यंत गणितं झालेली आहेत. 5 पर्यंत गणितं झालेली आहे. बरोबर आहे. कितीपर्यंत गणितं झालेली आहेत 5 पर्यंत. 5ची गणितं सोडवा आणि पुन्हा मला पाठवा. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. बाय. थँक्यू.